नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो, मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती। सद्यस्थितीत आयुष AACCC तर्फे देशभरातील 15% शासकीय आणि शासन अनुदानित म्हणजेच गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट एडेड कॉलेजेस 100% डीम्ड आणि सेंट्रलमधील प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। पहिल्या फेरीसाठीचे रजिस्ट्रेशन पेमेंट प्रेफरन्स फॉर्म सुरू झाले असून 2 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे। अलॉटमेंट 5 सप्टेंबर रोजी होईल आणि प्रत्यक्ष प्रवेश घेणे 6 ते 11 सप्टेंबर 20 ते 24 पर्यंत आहे। यात कोणी भाग घ्यावा? काय असतात 15% मधील कट ऑफ? डीमसाठी आहे का आपल्याला फी सवलत, फी माफी? आणि याच गोष्टीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पहिलं आपण ठरवूया कोणी भाग घ्यायचा। राज्यातील विद्यार्थी BAMS BHMS ज्यांना प्रवेश हवे आहेत असे प्रथम आपल्या राज्यातूनच प्रवेश घेतात। आपल्या राज्यातून त्यानंतर राज्यातील 15% प्रायव्हेट कोटा यामधून प्रयत्न करतात आणि मग त्यानंतर ऑल इंडिया कोटा डीममधून प्रयत्न करतात। अशा क्रमाने निवड केली जाते। थोडक्यात ज्यांना BAMS BHMS प्रवेशाची राज्याच्या प्रवेश फेऱ्यामधून खात्री नाही अशा विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा। ज्यांची आर्थिक क्षमता चांगली असते, ज्यांना एखाद्या शहरातीलच प्रवेश हवा आहे असेही विद्यार्थी आपल्या इच्छेनुसार या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात। आता रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी ज्यांना कुठेही जायची तयारी आहे आणि मला गव्हर्मेंटसाठी जायचं आहे BAMS BHMSला, अशा विद्यार्थ्यांनी 15% कोटा निवडताना गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट त्याचबरोबर गव्हर्मेंट एडेड इन्स्टिट्यूट्स हे दोन्हीही पर्याय निवडणं आवश्यक आहे। आपण जर फक्त गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट निवडलं तर फक्त शासकीय महाविद्यालय येतात। आपण जर पाहिलं महाराष्ट्रात तर BAMSच्या फक्त 5च शासकीय संस्था आहेत, जळगाव, बारामती, नांदेड, उस्मानाबाद आणि नागपूर, आणि बाकीचे जे उर्वरित कॉलेजेस आहेत ते गव्हर्मेंट एडेड आहेत। आपण जर गव्हर्मेंट एडेडला मार्किंग केलं नाही तर आपल्याला त्याचे प्रेफरन्स फॉर्म उपलब्ध होत नाहीत। आता हे जे AACCमध्ये आणखी भाग कुणी घ्यावा तर किती आहेत कट ऑफ मागील वर्षाचे हे पाहणं गरजेचं आहे। आणि AACCच्या संकेतस्थळावर मागील वर्षीचे BAMS डीम गव्हर्मेंट सगळे कट ऑफ जाहीर झालेले आहेत। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्याचा आपण सर्वांनी अभ्यास करावा। तरीही अगदी थोडक्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यातील 15% गव्हर्मेंट BAMS सरासरी कट ऑफ काय आहे की URसाठी 85,000 ऑल इंडिया रँकपर्यंत आपल्या राज्यातील प्रवेश 15%तून कुठंतरी मिळालेला आहे। OBCसाठी 86,000 रँक, EWSसुद्धा 86,000 रँकपर्यंत, SC 2,19,000 रँकपर्यंत आणि STचे प्रवेश 3,40,000 रँकपर्यंत राज्यातल्या कुठल्या नाही कुठल्या शासकीय आणि शासन अनुदानित कॉलेजला गेलेले आहेत। हेच मार्कांमध्ये जर आपण पाहिलं तर या मेरिट नंबरला यंदा मार्क्स किती लागतील तर URसाठी 593, OBCसाठी 591, EWSसाठी 591, SC 490 आणि ST 417। आता आपण पुन्हा एकदा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की देश पातळीवरील 15% BAMSचा कट ऑफ हा राज्यातून मिळणाऱ्या 85% कट ऑफपेक्षा जास्त असतो। राज्यातलेच प्रवेश आपल्याला देशभरातील मार्कांपेक्षा खालच्या मार्कांना येऊ शकतात। आपण आता डीमबद्दल पाहूया।
एकूण आपल्या देशामध्ये 10 कॉलेजेस आहेत आणि आपल्या राज्यात 5 डीम कॉलेजेस आहेत. भारती पुणे, डी वाय पाटील पुणे, डी वाय पाटील नवी मुंबई, MGM वर्धा आणि प्रवरा लोणी. या डीम कॉलेजमधून प्रवेश घेताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आर्थिक क्षमता आणि याचं सरासरी शुल्क कमीत कमी 5 लाख आहे आणि जास्तीत जास्त 8 लाख प्रतिवर्ष आहे. याच्यात इतर खर्च म्हणजे हॉस्टेलचा खर्च, मेसचा खर्च, काही अदर डिपॉझिट्स हे वेगळे आहेत आणि याही शुल्कमध्ये दरवर्षी वाढ होऊ शकते. फक्त राज्यातील विद्यार्थ्यांना आणि राज्यातीलच डीम कॉलेजमधील संस्थांमध्ये 29 जुलै 2024ला महाराष्ट्र शासनाचा जो GR आलेला आहे त्यानुसार BAMSसाठी 1,90,000 आणि BHMSसाठी 81,000 फी सवलत आहे. सुरुवातीला भरावी लागणार का फी? पैसे कधी परत मिळतील तर हे सांगता येत नाही. असा GR मागील वर्षी होता, पण मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरूनही सद्यस्थितीत पैसे आलेले नाहीत. ही फी सवलत आहे, पूर्ण फी माफी नाही. थोडक्यात आपल्या भाषेत हे अनुदान आहे. थोडक्यात जर आपल्याला हे अनुदान मिळालं तर नेमकी मदत काय होईल तर यामधून आपलं फक्त हॉस्टेल आणि मेस भागेल. थोडक्यात जरी ही फी सवलत मिळाली तरीही आपला खर्च हा सरासरी 6 लाख आणि होणारी वाढ लक्षात घेता 4.5 वर्षाचा खर्च 25 लाखाच्या दरम्यान जाऊ शकतो. आणि म्हणूनच आपली आर्थिक क्षमता तपासूनच आपण निर्णय घेणे हे खूप महत्त्वाचं आहे. कोणाला मिळेल प्रवेश? आपण जर पाहिलं तर फी जास्त असते म्हणून इथले कट ऑफ हे बऱ्याच पद्धतीने खाली येऊ शकतात. अर्थात आपल्याला हे सर्व डिटेल्स पाहण्यासाठी लिंक दिलेली आहेच, त्याच्यातून आपण अभ्यास करावा. काही नियम: पहिली फेरी फ्री एक्झिट आहे, म्हणजे मिळालेला प्रवेश घेतला नाही तरी आपलं डिपॉझिट जाऊ शकत नाही. डीमसाठी रजिस्ट्रेशन करताना 50,000 रुपये अनामत रक्कम आहे. जर आपण नियम तोडला तरच ही रक्कम जप्त होते. आपल्याला प्रवेश मिळाला नाही तरीही ही रक्कम पुन्हा आपल्याच बँक खात्यावर जमा होते. प्रवेश मिळाला तरीही ही रक्कम आपल्याच बँक खात्यावर जमा होते. थोडक्यात योग्य तो निर्णय घ्या, पण अचूक घ्या. सतत एक प्रश्न येतोय: मुलींसाठीचं शैक्षणिक शुल्क माफी. लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये सवलत आहे. डीममध्ये मुलींसाठी 100% फी माफी नाही. ही जी काही डीमची सवलत आहे ही सवलत 8 लाखपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठीच आहे आणि महिलांसाठी, मुलींसाठी याचा काहीही संबंध नाही. हा GR वेगळा आहे. अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.